नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज खूप दिवसांनी मी रेसिपी दाखवणार आहे. मी इथे दोन कोबी घेतलेले आहे आणि त्याला पूर्ण बारीक करून घेत आहे. चॉपरमध्ये बारीक करून घ्या. आणि ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही त्यांनी हा पदार्थ अवश्य करा. मुलंही देखील आवडीने खाते. नाही बघा, मी कोबी सगळा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरेची पेस्ट आणि थोडीशी तीळ आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण ते सगळं कोबीमध्ये टाकून देणार आहोत. आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला 1 चमचा हळद घालून मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा छानसा गोळा बनवून घेणार आहोत. पाणी कणभर पण टाकू नका, कोबीला पाणी सुटते त्यामुळे पाण्याची गरज लागत नाही. गोळा मळून त्याच्या अशा वड्या बनवा आणि आपण आता त्याला गॅसवर उकडण्यासाठी ठेवणार आहे. मी आता असं उकडून घेत आहे. एक 15 मिनटं उकडून घ्या. कोबी शिजला म्हणजे छान लागतात वड्या. आणि आपल्या आता वड्या शिजून झालेल्या आहेत. पहा, खूप सुंदर अशा फुगून मोठ्या झालेल्या आहेत आणि छान झाल्या आहेत. नंतर गार झाल्यानंतर गार झालेल्या आहेत अशा वड्या आज्यात निघतात आणि त्याची कटिंग करून घ्या. कच्ची खाल्ली तरी छान लागती. मला कच्चीच आवडते त्यामुळे मी जास्त कच्चीच खाते. आणि आता मुलांना तळलेली वडी आवडते त्याच्यामुळे मी आता वड्या तळून घेत आहे. इकडे मी तेल गरम करायला ठेवून वड्या तळून घेत आहे. तळलेली वडी देखील खूप छान लागती आणि मोठ्या आचेवरच तळून घ्या म्हणजे कुरकुर अशी छान वडी होते. आतला भाग मऊसूत आणि वरचं गरम कुरकुरीत असतं. हे बघा, खूप सुंदर अशी वड्या तयार झालेल्या आहेत आणि मी काही कच्च्याच ठेवलेल्या आहेत. कच्च्या देखील छान लागतात. तर हे बघा, आपल्याही वडी तयार झालेली. आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कोबीच्या वड्या कशा वाटल्या आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.